गुन्हा केल्यानंतर जातीचा पडदा का वापरायचा? मी महाराष्ट्राला सांगू इच्छितो की मी सुद्धा वंजारीच आहे आणि जातीवंत वंजारी आहे. त्याचं अख्खं खानदान हमाली व्यवसायात गेलं. मुंबईतला हमाली व्यवसायावरचा जो वंजारी समाजाचा पगडा आहे, आजही सर्वात जास्त हमाली वंजारी समाजाचे आहेत. त्या वंजारी समाजाचं प्रतिनिधित्व करणारा मी आहे. आम्ही कधी हे बाळगत नाही पडदा. आम्ही वंजारी समाजाचे आहोत, वंजारी समाजाचे आहोत आहे ना. पण गुन्हेगार आहे. तुम्ही वंजारी समाजाचं आहात. तुम्ही आणि वाल्मिक करारांनी केलेल्या एकल कृतीमुळे खरं तर वंजारी समाजच बदनाम झाला. आज लोकांना मला एक काल तराडे नावाचा माणूस भेटलेला, नगर जिल्ह्यातला आहे. तो म्हणाला मी दिलीप तराडे, पण म्हणाले तुम्हाला सांगतो आजकाल बाहेर सांगायला भीती वाटते. हे कोणामुळे झालं सगळं? तुम्हाला लाजही वाटत नाही ज्या पद्धतीने संतोष देशमुखची हत्या झाली. ही या देशातली सर्वात क्रूर हत्या आहे राजकीय. मी नावं घेतो: संगीत दिगोळे, काकासाहेब गर्जे, महादेव मुंडे, बापू अंधळे, बंडू मुंडे यांची हत्या झाली. महादेव गीते, सहदेव सातबाई, राजाभाऊ नेहरकर यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. यांना खोट्या केसेसमध्ये फसवण्यात आलं. शिवराज बांगर, बबन गीते, रामकृष्ण बांगर, करुणा प्रकाश मुंडे, राजाभाऊ फड हे सगळे जिवंत माणसं आहेत आणि यांना या वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे गँगनी छळलं. हे वंजारी नाहीत का? मग वंजाऱ्यांना मारायला वंजारीचा आरोप येत नाही. तुम्ही तुमच्या पैशाच्या जोरावरती गँग तयार केली, रात्रीची व्यसनं लावली लोकांना. पैसे द्यायचे, रात्रभर त्यांना बिची द्यायचं, दुसऱ्या दिवशी गुन्ह्यासाठी वापरायचं, जामिनावर सोडवायचं आणि मग गुलाम करून मागे फिरवायचं. ही जुनी प्रथा आहे प्रस्थापित राजकारणाची. हे प्रस्थापित राजकारणी गावामध्ये गुंडगिरी करण्यासाठी गुंड पाळतात. हे कोण आहे हे गुंड? पण दुर्दैवाने हे सगळे वंजारी समाजाचे आहेत. म्हणजे वंजारी समाजाच्या तरुणांना गैरमार्गावर नेण्याचं काम परळी आणि बीडमध्ये कोणी केलं? वाल्मिक कराडांनी, धनंजय मुंडेंनी केलं. आणि मग तरी तुम्ही जातीचा पडदा कसं कसं? काय जातीतले लोक मूर्ख आहेत का? शंकर बांगर, रामकृष्ण बांगर यांच्या पत्नीवरती गुन्हा घातला. त्या रामकृष्ण बांगर यांची पत्नी 70 वर्षाची आहे. त्या 70 वर्षाच्या म्हातारी म्हणे एका पोराला पायावरती गोळी मारली. 70 वर्षाच्या म्हातारीला रिव्हॉल्वर असं होतं, खटकन खटका होतो, पायावर निशाने गोळी मारायला. आणि पोलिसांनी छळ केला. ती 6 महिने 8 महिने बिचारी दारोदार फिरत होती. आता हे प्रकरण झाल्यानंतर पोलिसांनी लिहून दिलं की हा गुन्हा खोटा आहे. पोलिसांनी लिहून दिलं हा गुन्हा खोटा आहे. आता काय करायचं? त्यांना पोलीस फक्त धनंजय मुंडे वाल्मिक कराडचं ऐकतात, दुसरं कोणाचं ऐकतच नाही. अजूनही तिथले इन्स्पेक्टर बदलले जात नाहीत. खेड नावाचा इन्स्पेक्टर आहे, माझ्या केसमध्ये घोटाळा केला त्यांनी. माझी एक किती पोस्ट राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी टाकली, त्याची मी स्वतः कंप्लेंट करायला गेलो. त्या हुशार माणसाने मला पाठवून दिलं आणि त्या कंप्लेंटमध्ये खोडाखोड करून दुसऱ्याच्या नावावर घेतली. असे ते इन्स्पेक्टर आहेत. हे नाव घेतो खेडकर नावाचा इन्स्पेक्टर आहे. मी स्वतः पोलीस स्टेशनला गेलो होतो. तेव्हा शासकीय यंत्रणा पोखरलेली आहे आणि ती पोखरली फक्त धनंजय मुंडेने. धनंजय मुंडे हे चाका आहेत. त्या आकांची आका इथे बसले ती गोष्ट वेगळी, पण खरा आका तोच आहे. राख, हायवा, रेती, मटके, जुगार एवढे कसे काय सुरू झाले अचानक? 15 वर्ष एक पोलीस त्याच जिल्ह्यात कसा राहू शकतो? सर्व शासकीय धाब्यावर बसून तिथे स्वतंत्र राष्ट्र स्थापन झालं बीडमध्ये. माझं निवडणूक आयोगाला आव्हान आहे की निवडणुकाच्या निवडणुका चालू असताना उमेदवाराला धक्काबुक्की करून बाहेर काढण्यात आलं. काय केलं निवडणूक आयोगाने? काय केलं नाही. जातीच्या आड लग्न सोडून द्या. गुंडाला कुठे जात नसते. वाल्मिक कराडासारखा गुंड तुम्ही पोचलात का? तुम्ही स्वतः म्हणालेलात माझा खास माणूस आहे.
बसणारा प्रत्येक आकाच आहे ना. अरे इथे सगळेच आका आहेत. आका आणि काका इथेच बसतात सगळे. काही फायदा होणार नाही, काही फायदा होणार नाही. तुम्ही कागदपत्र द्या, तुम्ही पुरावे द्या, अगदी वर्ण येऊन त्या किशोर फड काकासाहेब गर्जे यांनी वर्ण येऊन जरी पोलिसांना सांगितलं की आम्हाला मागे यांचा हात होता, काही होणार नाही. असं आहे की ती स्वतःची लढाई लढत नाही ना, ती स्वतःची लढाई लढते का अंजली मामाने. केला ना त्यांनी आरोप केलेला ना, त्याच्यात काय मोठं आहे. जर खोटं असेल तर आरोप करावे लागतात. पण आज त्या आरोप करणाऱ्या माणसाच्या हातात सर्व राजीनाम्याचे असतील तर तिचा मोठेपणा आहे की म्हणजे तिने बिचारी मनातील फार हे आहे, कमीपणा घेऊन महाराष्ट्राच्या हक्कासाठी न्यायासाठी तिच्या दारात गेली. ती टिंगल करू नका. हे नाही म्हणाली की यांच्या दारात जाणार नाही, पण जे महाराष्ट्रासमोर आणायला पाहिजे ते यांना सांगायला पाहिजे. म्हणून ती केली असेल. यात काय मोठं आहे. तिच्या मनाचा मोठेपणा मानायला पाहिजे. त्यांचा राजीनामा होणार नाही, त्यांचा राजीनामा घेणार नाही, कारण याच्यामध्ये प्रचंड गुपित आहेत आणि ती गुपित मी सांगू इच्छितो. कशाला पुराव्यानिशी देते ना तुम्ही स्वतः म्हणाले वाल्मिक कराड माझा खास माणूस आहे, सगळ्या कंपन्यांमध्ये तो तुमचा पार्टनर आहे, त्या कंपन्यातले ट्रान्झॅक्शन संशयास्पद आहेत. खोटं असेल तर गोष्ट वेगळी. आरोपी मध्ये सगळं दिसतंय तुम्ही पार्टनर आहात, म्हणजे तुमचे वरचे पार्टनर आहेत वाल्मिक कराड बरोबर. अतिशय नालायक माणूस आहे राहुल सोलापूरकर. अक्कल शून्य आहे. एक भूमिका काय कुठल्या इतिहासामधल्या मोठ्या माणसाची त्यांनी केली तर त्यांना इतिहास समजायला लागला. काय बोलतात ते, सॉरी काय बोलतात, काय बोलतो तो राहुल. काय अक्कल बिक्कल आहे का त्याला. महाराजांचं शौर्य, अरे औरंगजेबाच्या दरबारात निघायचं आणि ते पण सलामत. कुठे गेलो मदारी मेहतारचा इतिहास बघ. महाराजांची टिंगल टवाळी, महाराजांची उंची कमी करण्याचं काम महाराष्ट्रातले विशिष्ट लोक करत असतात. त्याच्यातलाच हा राहुल सोलापूरकर आहे. आणि महाराष्ट्राची माफी मागावी नाही तर पकडून माफी मागायला लावू. काय पद्धत आहे ही कधी झालीच नाही. काही लिहितात इतिहासाची. अरे तुला कळतं का इतिहास काय तो. म्हणजे ज्या त्यांच्या आग्र्यातनं सुटकेची चर्चा